नमस्कार. साहित्य उत्सव. पुस्तक वाचण्याने माणूस समृद्ध होतो. विविध लोक विविध पुस्तकांच्या शोधात असतात. अशा लोकांसाठी साहित्य उत्सव घेऊन येत आहे पुस्तक जत्रा. यामध्ये पुस्तकाचे समीक्षण, परीक्षण आणि मूल्यमापन केले जातं. साहित्य उत्सवची खास प्रस्तुती पुस्तक जत्रा. ऐकायला विसरू नका. पुस्तक जत्रा. नमस्कार मंडळी, मी प्राध्यापक राजेंद्र चव्हाण तुमचं स्वागत करतो. ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग या पुस्तकाची मी निवड केलेली आहे, ज्याचे लेखक आहेत जेफ केलर. अर्थातच हे इंग्रजी पुस्तक आहे, पण मला त्या पुस्तकातला समजलेला अर्थ मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. लेखक सुरुवातीलाच या पुस्तकामध्ये असं म्हणतो, युअर ॲटिट्यूड इज युअर विंडो टू द वर्ल्ड. तुमचा दृष्टिकोन ही जगाकडे पाहण्याची खिडकी आहे. आता दृष्टिकोन म्हणजे काय? दृष्टिकोन म्हणजे वृत्ती, धारणा. एखाद्या व्यक्तीकडे किंवा गोष्टीकडे आपण कसं पाहतो, काय विचार करतो, याला म्हणतात दृष्टिकोन. आणि म्हणून दृष्टिकोन हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच लेखकाने शीर्षकातूनच दाखवून दिलेलं आहे की ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. बघा, काही मागास अज्ञानी लोक असं म्हणतात अंधत्वाबद्दल बोलत असताना की गेल्या जन्मी तुम्ही काही एक पाप केलंय आणि म्हणून देवानं तुम्हाला अंधत्वाची शिक्षा दिली आहे. परंतु हे ते सिद्ध करू शकत नाहीत, कारण हे अतार्किक विधान आहे. पण मी असं म्हणतो की अंधत्व ही मानवनिर्मित समस्या आहे आणि या समस्येवर मात करता येते, आणि हे मी सिद्ध करू शकतो. म्हणजे गोष्ट एकच आहे, अंधत्व, पण त्या गोष्टीकडे जी पाहण्याची पद्धत आहे, पाहणं जे आहे ते वेगळं आहे. पण या दृष्टिकोनामुळेच किती मोठा फरक पडतो, तर जमीन आसमानाचा फरक पडतो. आणि म्हणून दृष्टिकोन महत्वाचा आहे. वी बिकम व्हॉट वी थिंक अबाउट. आपण ज्या प्रकारचा विचार करतो तसेच आपण घडतो, बनतो. परंतु त्या विचारांमध्ये सातत्य असायला हवं, असा दुसरा मुद्दा लेखकानं या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. त्यानंतर लेखक असं म्हणतो की मेक अ कमिटमेंट अँड यू विल मूव्ह माउंटन्स. जर तुम्ही स्वतःशी ठरवलं तर पर्वत सुद्धा हलवू शकता. हा आपला आत्मविश्वास झाला. म्हणजे आपण आपली ताकद काय आहे हे या शब्दावरून जगाला दाखवून देतोय, किंवा आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करतोय. आता एखाद्या वेळी आपल्याला कोणीतरी प्रश्न विचारतं की काय चाललंय, कसे आहात तुम्ही, हाऊ आर यू, व्हॉट इज गोइंग ऑन. तर या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळं येत असतं, आणि त्या उत्तरातून त्या व्यक्तीचा दृष्टिकोन आपल्या लक्षात येतो. तर असे सर्वसाधारणपणे 3 प्रकारचे लोक असतात: निगेटिव्ह, मिडिओक्री आणि पॉझिटिव्ह. तर आता निगेटिव्ह लोक काय म्हणतील, मला विचारू नको, तुला काय करायचंय,
मिडिओक्री ज्यांचा दृष्टिकोन आहे ते काय म्हणतील? ठीकच म्हणायचं, आता सर्व काही संपलंय. तर जे पॉझिटिव्ह लोक असतील ते असं म्हणतील की मस्त, एकदम भारी, फंटॅस्टिक, ग्रेट, टॉप ऑफ द वर्ल्ड. तर तो माणूस स्वतःकडे कसं पाहतोय आणि तो ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीचा काय अर्थ लावतोय हे त्याच्या या उत्तरातून, त्याच्या या विचारातून आपल्या लक्षात येतंय. आणि म्हणून मित्र हो, आपला दृष्टिकोन किती महत्वाचा आहे, आपल्या धारणा किती महत्वाच्या आहेत याच्यावर आपण विचार करायला हवा. आपल्या धारणा जर चुकीच्या असतील तर त्या आपण वेळीच बदलल्या पाहिजेत, कारण ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग. तुमचं संपूर्ण आयुष्य या दृष्टिकोनावरच अवलंबून आहे. लेखकानं या पुस्तकात यशाचं एक सूत्र दिलेलं आहे. थॉट्स लीड टू वर्ड्स, थॉट्स लीड टू वर्ड्स, words lead to beliefs, beliefs lead to actions, and actions lead to results. आपल्या विचारांमुळे, म्हणजे आपले जर विचार सकारात्मक असतील, निकोप असतील, निरोगी असतील, निर्मितीक्षम असतील, तर त्यातून काय होईल? आपल्या शब्दांमध्ये तो विश्वास दिसून येईल. आणि शब्द जर तसे असतील तर अर्थातच आपल्यामध्ये विश्वास निर्माण होईल. विश्वासामुळे आपण कृतिशील बनू, आणि जेव्हा कृती आपल्या हातून होते तेव्हा त्याची फलश्रुती, त्याचा परिणाम हा निश्चितच होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे यशाचं जे सूत्र लेखकाने दिलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आपल्यापैकी प्रत्येकानं ते आत्मसात करायला हवं आणि आपला दृष्टिकोन हा अधिक योग्य, अधिक चांगला कसा होईल या दृष्टीनं विचार करायला हवा आहे असं मला वाटतं. हे पुस्तक आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अशी विनंती मी तुम्हाला करतो. आणि शेवटी एवढंच सांगतो, ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग. धन्यवाद. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881602025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.